मित्रांनो, आज आहे आपला चेस्ट आणि ट्रायसेप वर्कआउट. त्यासाठी काय वर्कआउट केला पाहिजे? पहिला सेट घ्यायचा इक्लाइन डंबल प्रेस. एकदम कंट्रोल फॉर्म आणि पूर्णपणे हेवी. घेतलं 45चा घेतला आयडिया करायला लास्टचा सेट. लास्टचा सेट काय जास्त काही गेल्या ना रिपिटेशन, एक दोनच गेल्या. पण राहू दे चालेल, नेक्स्ट टाइम मारू. दररोज दररोज दिवाळी असं नसतं ना बाई. लगेच पुढचा सेट घ्यायचा फ्लॅट डंबल प्रेस. कंट्रोल बघा फक्त बाई, 35वर कंट्रोल करणं खाऊ नये. स्ट्रेनच आपली तेवढी वाढली. तुम्हाला पण स्ट्रेन वाढवायची असेल ना, तर ती टॅबलेट घ्या. मी रील टाकली बघा. पुढचा सेट घ्यायचा इक्लाइन डंबल फ्लाय. भाई कंट्रोल बघा फक्त 15चा येईल. भाई टेन्शनच घ्यायचं नाही. आपण काय हेवी वर्कआउट करायला पायदा झालो. पुढचा सेट घ्यायचा पेगडेड फ्लाय. इथं चेस्टची बांगडी होता. आवरा हेवी वर्कआउट करून इथं प्रेस करायला प्रेसच होत नाही. एकदम अशी म्हणजे लगेच ट्रेच येते ट्रेचेसवर. पुढचा सेट घेतला केबल फ्लाय. भाई आपल्याला जुगाड करायला सांगायला नाही लागत. उच्च मशनीवर काही पण मारू आपण. आणि चेसचा आवरा प्रेशर येते ना इथं, ट्राय करून बघा. लगेच आलो ट्रायसेप मारायला. ट्रायसेप साठी पहिला सेट घेतला ट्रायसेप ओव्हरहेड डंबल. बाई शोल्डरवरून प्रेशर येत होता, पण तो काही शोल्डरला इग्नोर केला ना, मार केला. लगेच पुढचा सेट घेतला ट्रायसेप एक्सटेन्शन. इथे सेट केलं 3 रेपिटेशन मारल्या 12-15. आणि ट्रायसेपला आज तेवढा काही पंप आला नव्हता, म्हणून मागची पुढची व्हिडिओ काढल्या नाही. पुढचा सेट घेतला ट्रायसेप ओव्हरहेड केबल. याचे ते सेट केले 3 रेपिटेशन ठेवल्या 12 ते 15. लास्ट सेट केला ट्रायसेपसाठी ट्रायसेप रिव्हर्स केबल कल. याचे सेट केले 2च आणि रेपिटेशन केल्या 12 आणि 15.